एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा
प्रश्नही खूप मोठा आणि उत्तरही खूप मोठं, पण सरळ येतं की आयुष्यात आज कळेल की आई वडील होणं म्हणजे मनातून काय वाटते आणि त्यांचे काय काम आहे. ज्या प्रकारे आई वडिलांनी बोट धरून चालवणं शिकवलं, त्याच प्रकारे आम्ही पण आमच्या बाळाला बोट धरून चालणं शिकवलं. तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे हे सांगायचं तुम्ही विसरला, पण त्याची तुम्हाला जाणीव आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि तुम्ही दोघे छान दिसताय आणि तुम्ही ह्या आता जो आनंद आपल्याला करायचा आहे त्या आनंदाचा पूर्णपणे उपभोग घ्यावा असं आम्हाला वाटतंय. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला आनंद देण्याचा सगळेजण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी आता पुढे बसलं तरी चालेल. आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. गणेश सतत आपल्या बाळाचं वलचिंतत असते. तर असा हा बाईचा जन्म आहे. बाईचा जन्म म्हणला की मग त्यांना काय करावं लागत नाही हो. मग ती बाई सर्व्हिस करणारी असो अथवा गृहिणी असो, तिला सकाळी उठल्यापासून घरातली सर्व कामं करावी लागतात. झाडणं, सडा, रांगोळी, दळण कांडण, तुळशीला पाणी, दळण
ऋषिकाबद्दल बोलणार आहोत, त्यामुळे याच्यात सगळीकडे ऋषिकाचाच उल्लेख होणार आहे. खैरनार कुटुंबामध्ये ऋषिकाचा जन्म झालाय. लहानपणापासूनच ती सर्वांकडून आपले लाड पुरवून देत असते. हळूहळू तिची शाळेकडे वाटचाल सुरू होते. बालवाडी, पहिली, दुसरी असं करता करता ती आपला भातुकलीचा डाव मांडते. तुम्ही बघा, भातुकलीच्या खेळामध्ये जर तिच्याबरोबर तिची भावंड जर असतील ना, तर ती सांगते की मी जो खेळ खेळते आहे ना तोच बरोबर आहे. आणि शेवटी मुलगी परक्याचं धन म्हणून तिची बाजू घेतली जाते. ती सांगेल तसाच खेळ खेळला जातो. त्यामध्ये भांडणं होतात, रुसवे फुगवे होतात, परंतु तीच सारं काही विसरून सर्वांना एकत्र आणते आणि परत खेळायला सुरुवात करते. यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की सगळ्यांशी जुळवून घेण्याची कला ही स्त्रीमध्ये उपजतच असते, परंतु त्यातही तिचे रुसवे फुगवे मात्र चालूच असतात बरं का. आता आपली ऋषिका, आता हिला आम्ही सारखं सारखं पुढे आणणार नाहीये, तर आम्ही आमच्यातील एक सखी ऋषिका म्हणून उभी करणार आहोत. ऋषिका आपलं खेळणं खेळते आहे आणि तिची मैत्रीण तिच्याकडून तिचं खेळणं हिसकावून घेते. मग ऋषिका रुसून बसते. मग तिचा रुसवा काढण्यासाठी आपल्याला एक छोटंसं गाणं तर म्हणावं लागणारच ना. तर बघूया आपण आता पुढील गीत. ऋषिका रुसलेली वर का, आता आपण तिचा रुसवा काढूया. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, येऊ दे गालात खुदकन हसू, येऊ दे गालात खुदकन हसू, रुसूबाई रुसू. इवल्याशा नाकावर मोठा मोठा राग, इवल्याशा नाकावर मोठा मोठा राग, देऊ काय तुला हवे ते गमाग, देऊ काय तुला हवे ते गमाग, नवरा हवा की लठ्ठ हवी सासू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, येऊ दे गालात खुदकन हसू, येऊ दे गालात खुदकन हसू, रुसूबाई रुसू. आईला कामात मदत देखील करायची असते आणि हे सर्व करीत असताना तिच्यावरती चांगले संस्कार घडवले जायचे हे सगळ्यात महत्वाचे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असायची आजीची. आजीच्या खालोखाल घरात काकू असायची, आत्या असायची, मोठी ताई असायची आणि ह्या सर्वांकडून तिच्या मनावरती चांगल्या गोष्टी बिंबवल्या जायच्या आणि या सर्वांचे विचार मनापासून ऐकले जायचे हे सगळ्यात महत्वाचे. होता होता आपली ऋषिका आता मोठी झालेली आहे, पण लग्नाला मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच होकार देणारे म्हणतात. पण त्यातही हल्लीच्या मुली बघा, लग्नाला होकार देण्यासाठी आपलं शिक्षण पूर्ण करू देतात आणि आपले मत देखील मांडतात. त्यातील एखादी मुलगी मात्र परखडपणे सांगते बरं का की मी लग्नानंतर माझ्या राजाची राणी बनून राहणार आहे. इतर सदस्यांशी ती कशी जमवून घेणार आहे ते आता आपण बघणार आहोत. त्यांच्या 4 ओळीतून. ओळीचे बोल आहे, रोज रोज कसरत. रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची, रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची, राणी मी राजाची जमवून घेईन कशी कशी, थोडी गोड थोडी मिरची, थोडी थोडी गोड थोडी मिरची, होणार सून मी ह्या घरची, होणार
मैत्रिणी लगेच तिच्याशी गप्पा गोष्टी मारायला येतात आणि मग त्यांना असं वाटतं की आता हिचं लग्न होणार आहे, मग आपण हिच्यासाठी गाणं म्हणूया. मग त्या तिच्यासाठी गाणं म्हणताय, तर त्या कुठलं गाणं म्हणताय हे आपण बघणार आहोत. गाण्याचे बोल आहे गोऱ्या गोऱ्या गालावरी. कुणाची तरी काकू होते, कुणाची तरी मामी होते. या सर्व गोतावळ्यामध्ये ती स्वतःला पार विसरून जाते, परंतु त्यातही तिचं फुलपाखरासारखं हलकं झालेलं मन तिला अलगद उडायला शिकवतं आणि ती स्वतः गाणं म्हणते. तर ती काय म्हणते ते आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहे उंच माझा झोका. गेम आहे तो, त्याच्यामुळे पटकन यायचं. चला सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप लवकर आले आहात त्यामुळे खूप आनंद वाटला. आता गेम असा आहे की सोपा गेम आहे अगदी. महिलांना जास्तीत जास्त काय आवडतं? अजून काय आवडतं? अजून काय आवडतं? दागिने आवडतात. दागिने आवडतात हो की नाही? या पॉइंटवर आपण जाणार आहोत. दागिने आवडतात. तर आता तुम्हाला काय करायचं आहे की जास्तीत जास्त गळ्यातल्या दागिन्यांची नावं सांगायची. काय सांगायचंय? फक्त गळ्यातल्या दागिन्यांची जास्तीत जास्त नावं सांगायची आहेत. रिपीट झाले तरी चालणार आहे. जी पुढे त्यावेळेस रिपीट झाले तरी चालणार आहे. याच्या आणि मी काउंट करणार आहे. ज्या
ज्यांचे जास्तीत जास्त दागिन्यांची नावं होतील ते आमचा विनर असणार आहे आपला. बघूया कुणी खेळा. तुम्ही घेतलं म्हणजे तिकडे जाऊन माझं नाव कांचन आहे आणि मी ऋषिकाची बहीण आहे. सो दागिने सगळ्यात महत्त्वाचा जो स्त्रियांसाठी आहे त्याच्यापासून मी सुरुवात करते. मंगळसूत्र, मोहनमाळ, चपल्या हार, लक्ष्मी हार, मोत्यांचा ती पेटी वरती घालतो आपण ती चिंच पेटी, एकदाणी, अजून वरती घालतो ती ठुशी, नेकलेस, बाकी मोडमाळ सांगितली. 4च झाले, 9 झाले. माझं नाव दीपिका शिंदे आहे आणि मी ऋषिकाची जाऊ आहे. नेकलेस, तन्मणी आणि मंगळसूत्र, चपलाकंठी, गहूमाळ आणि परत मोहनमाळ, ठुसी आणि बकुळी हार आणि नेकलेस आणि लक्ष्मी हार आणि ऋषिकाची सासूबाई आहे. माझं नाव नंदा रंजू शिंदे. पहिल्यामध्ये मंगळसूत्र, चपलाकंठी, नेकलेस, मोहनमाळ आणि मोत्यांच्या एक बकुळी हार. ठीक आहे. मी ऋषिकाची नणंदबाई आहे, रुपाली कुलकर्णी. कंठा, मंगळसूत्र, मोहनमाळ. किती समाधानी बाई आहे, जास्त नाही लागत दागिने. मी सुवर्णा कोल्हे, ऋषिकाची बहीण आहे. मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, चपलाहार, छोटी बोट, छोटी गाडी, चला ही मेमरी आहे. बाकीचे आधीच्यांनी काय सांगितलं ते पण सांगू शकतो. मी शुभांगी निलेश खेळणार, ऋषिकाची बहीण आहे. शॉर्ट गंठन, लॉंग गंठन, चिंचपेटी, चोकर, मोती सेट. मी पूजा जाधव. नेकलेस, चोकर, मंगळसूत्र, चपलाहार, लक्ष्मीहार, राणीहार. मी वैशाली खेळणार, मी ऋषिकाची बहीण आहे. सगळ्यात प्रथम मंगळसूत्र, शॉर्ट, एक राणी, चपलाहार, लक्ष्मीहार, पांचली, 7. मी अंजली, ऋषिकाची सर्वात लहान बहिणी. सगळ्यात पहिले मंगळसूत्र, डोरलं, पांचली, मोहनमाळ, एक राणी, चपलाहार, लक्ष्मीहार. मी ऋषिका त्यांची लहान मामी आहे. घ्यायला काय नाही, मी
लक्ष्मी हार, त्याच्यानंतर चिंचपेटी, नेकलेस, चोकर, डोरलं, पांचाली, राणी हार, पोहे हार झाला ना, म्हणजे तिकीट झाली, बोरमाळ, बोरमाळ, बस 13 झालेले आहेत. चैन, चोकर, मंगळसूत्र, राणी हार, कडके हार, लोकसोड, पोहे हार, मोगल हार, नेकलेस, राणी हार, यांचे पण 13 झालेले आहेत. 13चे 2 झालेले ना, 2 झाले 13चे. आता एक खाली बसलेले होते ना, खूप सांगत होते आपल्याला आहे ना, हो ना, सांगत होतं. कुणी सांगता इथे येऊन जास्तीचे 13पेक्षा जास्त झाले पाहिजे, आहे कुणी? नाही. जेंट्समध्ये कुणी सांगणार आहे? हो, मग खरं आपल्याला त्यांनाच न्यावं लागतं ना, जेंट्सलाच न्यावं लागतं, तेव्हाच आपलं होतं ना, आणि त्यांना जास्त माहिती असते. बघा, तुम्ही जर म्हटलं दुकानात त्यांना घेऊन गेले आणि तुम्ही जर म्हटले हे घ्यायचं का, ते नको, तू हे घे, तुला हे छान दिसेल, कारण ते कमी किमतीचं असतं, ते जास्त किमतीचं असतं. आले की नाही लक्षात? म्हणून म्हटलं जेंट्सला कोणाला घ्यायचंय का? ठीक आहे, खूप छान प्रयत्न होता सगळ्यांचा. याच्यामध्ये लक्षात आलं का थोडंसं मेमरीचा पण प्रश्न होता. आपल्याला याच्यातून आता विनर काढायचे आहेत. त्या दोघींनी इथे यायचं आहे. त्यांची एकदा पुन्हा आपण स्पर्धा घेणार आहोत, एकच घेणार आहे काहीतरी त्यांचं. त्याच्यातून जो विनर होईल तो आपण आजचा विनर घोषित करणार आहे. 13 बाकीच्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी भाग घेतला म्हणून या दोघी जणी आलेल्या. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हो, तुम्ही बसू शकताय जागेवर. आता यांची मजा बघायची, तुम्ही बसू शकताय. ठीक आहे, आता आपण यांना वेगळा गेम देणार आहे. थोडासा तुम्हाला वेगळा गेम देते. तुम्हाला मी एक असं शब्द देणार आहे, वाक्य देणार आहे, आणि ते तुम्ही रिपीट करायचं आहे. जास्तीत जास्त न अडखळता जे म्हणेल ते आजचा विनर असणार आहे. सोपं आहे ते. कच्चा पापड पक्का पापड. काय म्हणायचंय? कच्चा पापड आम्हाला ऐकू आलं पाहिजे व्यवस्थित. आता कट 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 करायचं नाही मध्येच. ओके, आम्ही काउंट करणार. कच्चा पापड, पक्का पापड, 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 कच्चा पापड, पक्का पापड. 24 वेळा म्हटलेलं आहे. खूप छान आहे, खूप छान. आता यांचा बघूया. कच्चा पापड, पक्का पापड, 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 कच्चा पापड, पक्का पापड. खूप छान. तर पापड झालं जरा आलं लक्षामध्ये. आणि तुमचं शिवानी पाठक हे आजच्या विनर आपण घोषित करतोय. तर तुम्ही दोघांनी
आपण किती घेऊ शकतो हे मी तुम्हाला वाचून दाखवणार. कोणते दागिने घ्यायचे ते आताच नोट करून ठेवा तुम्ही. बघा, ठुशी, चंदनहार, शाही हार, राणी हार, चिंचपेटी, कोल्हापुरी साज, बोरमाळ, पुतळी हार, हेरम हार, डोरलं, मंगळसूत्र, मंचली, सर, नेकलेस, चिंचपेटी, मोहनमाळ, गाठले, गुंजमाळ, गोखरू, गळसडी, जोंधळी पोल, पोहेहार, वज्रटिक, लक्ष्मीहार, चंद्रहार आणि आता काही ते चौकट काय निघाले ते असे जवळजवळ 26 नावं माझ्याकडे आलेली आहेत आतापर्यंत. मी पण याच्यातूनच हे गोळा केलेले आहेत की आपल्याला सगळ्यांना माहिती देता येण्याची. आणि याच्यामध्ये जे जुने आहेत नाही, गाठलं, गुंजमाळ, गोखरू वगैरे हे कुणीच सांगत नाहीये, म्हणून मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. पुढचा कार्यक्रम सुरू. अस्वस्थ वाटायला लागते, तिला काही समजत नाही आणि काही सांगताही येत नाही. मनामध्ये मात्र चलबिचल चालू असते. घरातील सर्वांना तिची अशी अवस्था बघून असे वाटते की कदाचित तिला तिच्या आई वडिलांची आठवण येत असावी, म्हणून तिला परोपरीने समजावले जाते. परंतु होत असते काही वेगळेच. आणि एके दिवशी ही गोड बातमी सगळ्यांच्या कानावर पडते. मग काय, लगेच घरामध्ये लगबग सुरू होते की आता तिचे डोहाळे पुरवायला पाहिजे. परंतु ह्या अशा अवस्थेमध्ये मुलींच्या रूपात आणि शरीरामध्ये सुद्धा बदल होत असतो आणि हा आपल्यालाही जाणवतो आणि तिलाही जाणवतो. अशा प्रकारचंच एक गीत आता आपण ऐकणार आहोत. पालटली छाया चिवळी दिसते काया, वाट पाहते मी ग माहेराला जाया, वाट पाहते मी ग माहेराला जाया. पालटली छाया पिवळी दिसते काया, वाट पाहते मी ग माहेराला जाया, वाट पाहते मी ग माहेराला जाया. माईच्या माहेराची लागे बाई ओढ, माईच्या माहेराची लागे बाई ओढ, करमेना बाईला मनी नाही धीर, करमेना बाईला मनी नाही धीर. माहेराला न्याया आला भाऊ राया, वाट पाहते मी ग माहेराला जाया, वाट पाहते मी ग माहेराला जाया. सोहळे ते होती कौतुकाने गाती, सोहळे ते होती कौतुकाने गाती, डोहाळ्यासी तुझ्या बाई सुवासिनी येती, डोहाळ्यासी तुझ्या बाई सुवासिनी येती. कुणी आणती ओटी, कुणी आणती कळ्या, वाट पाहते मी ग माहेराला जाया, वाट पाहते मी ग माहेराला जाया. झाले 7 महिने जाण्याची ग घाई, झाले 7 महिने जाण्याची ग घाई, चोर चोळी घालतीला सासू आणि आई, चोर चोळी घालतीला सासू आणि आई. करुणी सर्व साजा लावून बँड बाजा, वाट पाहते मी ग माहेराला जाया, वाट पाहते मी ग माहेराला जाया, वाट पाहते मी ग माहेराला जाया. चुडा हिरवा हिरवा केला साज, साजनी बाई जुन्यात बैस तू आज, साजनी बाई जुन्यात बैस तू आज.
साजनी बाई झुल्यात बैस तू आज पालो पाणी सुगंध माला दरवळला ग वास पालो पाणी सुगंध माला दरवळला ग वास चोर चोळी तिसरा महिना सांगमनीचा वास चोर चोळी तिसरा महिना सांगमनीचा वास रांगोळी ही काढीन तुझला मांडून रंगीत पाट साजनी बाई झुल्यात बैस तू आज साजनी बाई झुल्यात बैस तू आज ओटी भरते आज तुझी ग माहेरी तू जाणार ओटी भरते आज तुझी ग माहेरी तू जाणार गोड बातमी कळेल आम्हा आनंद हा होणार गोड बातमी कळेल आम्हा आनंद हा होणार सासू सासरे हर्षित होती अंगण दिन हा आज साजनी बाई झुल्यात बैस तू आज साजनी बाई झुल्यात बैस तू आज साजनी बाई झुल्यात बैस तू आज आहे ना तो कसा बरं दिसत असेल आणि आपण जी देवाची प्रार्थना करतो आहे ना ती तो ऐकत असेल का आणि एकांतामध्ये ऋषिका आपल्या बाळाशी बोलत देखील असते बरं का तर या विचार सख्या आहेत ना त्या तिला विचारताय की तू राधेची आई होणार आहेस की कृष्णाची तर अशाच आशयाचं एक गीत आपण आता ऐकणार आहोत गीताचे बोल आहे भोई भिजली भिजली भोई भिजली भिजली भोई भिजली
देखील करून जाणार आहे. हा मायेचा सोहळा म्हणजे जणू काही अमृताचा क्षणच आहे असे आम्हाला वाटते आहे. त्या सुगंधाने तू मोहरून गेली आहेस, कारण तू आई होणार आहेस. आणि म्हणूनच आपण आता हेच गाणं ऐकणार आहोत की तू आई होणार आहेस. ऋषिकाचे निरनिराळे डोहाळे तर पूर्ण करीत आहोतच, मग आपण तिच्यासाठी चांदण्यात न्यावे हिला गाणं म्हणूया का? तिला आपण चांदण्यांची सफरणी करून आणू.
ऑलरेडी स्माइल इकडे समोर थांबायचं एंट्री घेऊ. गीताचे बोल आहे येणार 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 ड्रॉप कर.
पुढचा प्रश्न आहे शॉपिंगवर जास्त खर्च कोण करतं? तिला सगळे प्रश्न माहिती आहे त्याच्यामुळे ती उत्तर देते. पुढचा प्रश्न जास्त झोपा कोण काढतं? आता हे खरं उत्तर देते. झोपा काढतं. ओके, काम कोण करतं? ठीक आहे, ते झालं शॉपिंग डेटिंग आतापर्यंत बरं का. आता इथून पुढे तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तर आता बाळ झाल्यानंतर ते रडायला लागलं की त्याला सगळ्यात आधी शांत कोण करणार? ओके, खूप छान गोष्ट आहे. पुढचं बघूया. आता इथे आले ब्ल्यू बलून वरती. आता बघूया बाळाचे डायपर कोण बदलणार? ओके, बाळ कोणासारखं दिसावं असं तुम्हाला वाटतं? मुलांसारखं असायला पाहिजे आहे. बाळाचे जास्त फोटो कोण काढणार? ओके, आता दोघांमध्ये काही कारणाने जर कुरबुर झाली तुमच्यामध्ये तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? तुमच्या दोघांमध्ये एकमेकांचं जास्त केअर कोण करतं? काळजी कोण घेते जास्त? एकमेकांची काळजी तुम्ही घेते? दोन्ही बोलून वाटते. ओके, खूप छान. आपल्या काही महत्वाच्या तारखा असतात, डेट्स असतात काही महत्वाच्या, त्या कोण लक्षात ठेवतं? ओके, बाहेर जाताना फिरायला किंवा कुठे जाताना सगळ्यात आधी कोण तयार होतं? हे म्हणजे पहिल्यापासूनच आहे, त्याच्यामुळे आपल्याला पण टाळ्या वाजवायला नाही ना. लेडीज नका वाटता. पेढा हवा आहे की बर्फी? बदल झाला. ठीक आहे, पण दोन्ही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरून तुमच्या दोघांमध्ये कधी भांडणही झाले असतील, म्हणजे गोड भांडणं झाले असतील की बाळ आधी आई म्हणणार की बाबा? बाबा म्हणणार आहे, म्हणजे एकमत झालेलं आहे आमचं. बाबा म्हणणार आहे. खूप छान उत्तरं दिली आहेत तुम्ही. खूप छान वाटलं. दोघांचे जवळजवळ सारखेच उत्तर होते, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. धन्यवाद. एकमेकांकडे बघायला ट्राय करा बरं. तसंच इकडच्या बाजूला उगा वर वगैरे करा ना, वर करा ना, मोमेंट करा उगेवर झालं असतो की आपल्याकडे आता एक नवीन पाहुणा येणार आहे. तर हाच आनंद व्यक्त करण्यासाठी आता या सख्या एक गाणं म्हणणार आहेत. गीताचे बोल आहे. आए तू बाबा मी, आए तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार कुणी येणार ग, होणार कुणी येणार ग.
कुणी येणार ग होणार कुणी येणार ग. हा बाबा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार कुणी येणार ग होणार कुणी येणार ग. बऱ्याचशा मुली या सर्व्हिस करणाऱ्या आहेत आणि सर्व्हिस करून त्यातली त्यात वेळ काढून प्रॅक्टिस करून आणि ही कला त्यांनी जोपासलेली आहे. तर मी थोडक्यात आमचा परिचय करून देते. हे आमच्या आहेत गायिका हेमलता रत्नाकर, तृप्ती फडके ही ज्युनियर कॉलेजला लेक्चरर आहे आणि तिने वकिलीची सुद्धा परीक्षा दिलेली आहे LLBची. सीमा देशपांडे ही पण शिक्षिका आहे. जाई रत्नाकर ही पण शिक्षिका आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. सोनल देशपांडे ही खूप छान गृहिणी आणि उत्तम स्वयंपाक करते. छान म्हणजे त्याच्यामुळे आमचे जिभेचे चोचले पुरवले जातात. नंतर भार्गवी रत्नाकर ही पण शिक्षिका आहे आणि मी स्वतः सुनीता कोरडे यांनी मला काहीतरी अध्यक्ष केले असं म्हणतात त्या, पण तसं काही नाही. आम्ही सगळ्याजणी सारख्याच आहोत आणि मला असं करून घ्यायची आवड आहे आणि सगळ्यांना एकत्र करण्याची आवड आहे. तर मी सुनीता कोरडे, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे बोलावलं, आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल त्रिवार धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल आपले सर्वांचं स्वागत करतो व आभार मानतो. आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही नम्र विनंती खेळणार आणि शिंदे परिवाराच्या वतीने करतो. आज या ठिकाणी ऋषिकाला बाळ होणार आहे. ऋषिकाला आणि तिच्या बाळाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आपण सर्वांनी तिला भरभरून आशीर्वाद द्या ही विनंती. खेळणार परिवाराची मोठी मुलगी जी पुण्यामध्ये शाळा चालवते, तिच्या शाळेचं आज 800 ॲडमिशन्स आहे आणि मोठी शाळा त्यांनी उभा दिली आहे. ती आणि आमचे जावई शशी यांचं मोठं योगदान शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. तिचा परवाच ऑल महाराष्ट्रावरती एक आदर्श शिक्षिका
आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं योगदान म्हणून तिचा सत्कार झाला. तरी मी कांचन आणि शशी यांना विनंती करतो इकडे यावं आणि त्यांचा सत्कार रामकिसन आमचे मोठे जावई आणि प्रदीप यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो.
मीठी सी प्यारी सी गूंजने वाली खिलखिलाहट है। मेरे दिल का वो टुकड़ा होगा, मेरी सांसों से है जुड़ा वो, हम जैसा हुआ हो। खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा, कोई आएगा आएगा कोई आएगा, खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा। खट सा राजा होगा या कोई प्यारी सी सयानी रानी होगी। तोहफा नायाब सा कोई रब से मिलेगा, प्यार की निशानी होगी। कुछ तुझसा कुछ मुझसा वो होगा, होगा ना तेरे दिल की मेरे दिल की वो धड़कन होगा। दिन शुरू होगा उसकी हंसी से, रातें वो जगाएगा। दिल की धड़कन होगा वो सबकी, सारा घर लोरियां गाएगा। मेरे दिल का वो टुकड़ा होगा, मेरी सांसों से है जुड़ा वो, हम जैसा हो वो। कोई आएगा आएगा कोई आएगा, खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा, कोई आएगा आएगा कोई आएगा, खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा। नन्ही सी नाजुक सी कदमों की आई आहट है, मीठी सी प्यारी सी गूंजने वाली खिलखिलाहट है। मेरे दिल का वो टुकड़ा होगा, मेरी सांसों से है जुड़ा वो, हम जैसा हो वो। कोई आएगा आएगा कोई आएगा, खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा, कोई आएगा आएगा कोई आएगा, खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा। राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा कान्हा, कान्हा राधा।
से उतरेगा अब इस घर में भी चाँद, इस घर में भी चाँद। आने वाला है घर में नन्हा सा मेहमान, आसमां से उतरेगा अब इस घर में भी चाँद। कान्हा है राधा है क्या मन कहता है, सबके दिलों में वो राज करता है। सारी उम्र उसे प्यार करना है, फूलों का तारों का सबका कहना है, फूलों का तारों का सबका कहना है। बेटा हो या बेटी नहीं मन में कोई भेद, मन में कोई भेद। एक है कान्हा एक लक्ष्मी उनसे हमको प्रेम, उनसे हमको प्रेम। बेटा हो या बेटी नहीं मन में कोई भेद, एक है कान्हा एक लक्ष्मी उनसे हमको प्रेम। सबका है प्यारा वो माँ बाबा की जान, उसकी मुस्कान पे दिल है ये कुर्बान। तुम ही तो हो इस घर की अब शान, फूलों का तारों का सबका कहना है।
हिच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाव गाणी नको डोळा पाणी चल गाव बुआओ कहेंगी तो काम बुआओ कहेंगी तो काम हम रखेंगे अपने लल्ला का अच्छा सा नाम बुआओ कहेंगी तो काम बुआओ कहेंगी तो काम पापा जैसा भोला भाला होगा ये मतवाला भी तो नाम रख दो शिवम माँ के जैसा नम्र ये होगा बड़े दिल वाला भी तो नाम रख दो नमन तो क्या मामा है यह मेहमान तो क्या मामा है यह मेहमान नाना नानी मामा मामी भी रखेंगे ना तो क्या मामा है यह मेहमान तो क्या मामा है यह मेहमान हाँ जीवन में कभी ये ना हारेगा नन्हे से नाजुक से कदमों की आई आहट है मीठी सी प्यारी सी गूंजने वाली खिलखिलाहट है मेरे दिल का वो टुकड़ा होगा मेरी सांसों से है जुड़ा वो हम जैसा हुआ हो कोई आएगा आएगा कोई आएगा खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा कोई आएगा आएगा कोई आएगा खुशियाँ